आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका या ठिकाणी। गेल्या 3 जानेवारी रोजी टाका या गावातील कुमारी अनुष्का हिचा लातूर येथील नवोदय विद्यालयामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र खळबळला आहे। त्याच अनुषंगाने आज आपण अनुष्का यांच्या कुटुंबियासोबत भेट घेण्यासाठी आलेलो आहोत। त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामधून काही भोकर तालुक्याचे काही कार्यकर्ते देखील आहेत। नेमकं काय प्रकरण आहे, आपण अनुष्काची काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत। अनुष्काच्या नातेवाईकांना आपण विचारतो नेमकं काय झालं, तर काय सांगाल आपण अनुष्काच्या नातेवाईका? 3 जानेवारी सावित्रीबाई यांची जयंती आणि तुमच्या घराची सावित्री झाली, काय वाटतं, काय नेमकं काय प्रकार आहे आणि काय वेदना आहे? सर, त्यांनी अनुष्काला ना जे असं फाशीचं जे दाखवले ते फाशी नाही आहे। ते तिथले सगळे स्टाफ जे आहे तो शिक्षक झालं तर परत तिथले कोणते महिला आहेत तिथल्या ती, तर सगळे गुन्हेगार तेच आहेत का? तर 12 वर्षाची मुलगी आज तुम्ही विचार करा की आज ती कशी मांडी घालून बसली, तिच्या खाली उशी दिली त्यांनी आणि फक्त फोटो काढून तिचा सांगितलं की तिनं ते सुसाईड केली म्हणून। 12 वर्षाचं म्हणून सुसाईड करेल का? ज्या मुलीला शिकण्याची इतकी जिद्द, म्हणजे ना तिला शिकायचंय, तिला आज काहीतरी मोठं व्हायचंय, आज काहीतरी तिचं एक स्वप्न होतं, ती शिकून आज तिच्या बापाचं आणि तिच्या आजोबांचं नाव ती रोशन करणार होती, तिला कलेक्टरच व्हायचंय। तुम्ही म्हणताय तिला कलेक्टर व्हायचं होतं आणि या जिल्ह्याच्या कलेक्टर सुद्धा एक महिला अधिकारी आहेत। हे प्रकरण झाल्याच्या नंतर जिल्ह्याच्या महिला अधिकारी असलेल्या महिला कलेक्टर त्यांनी या संदर्भाने आपली काही स्वतंत्र भेट घेतली किंवा या संदर्भाने आपला काही धीर देण्यासाठी नाही, त्यांनी तसं काहीच केलेलं नाहीये। त्यांचं काम होतं आम्हाला यायचं, 2 मिनिटं आमच्याशी संपर्क साधायचा, आम्हाला 2 मिनिटं बोलायचं, त्यांचं काम होतं। आज आम्ही मुली तुमच्या इथं, आज जर विद्या मंदिर मध्ये जर मुली सुरक्षित नाहीये, आज आई बाबांनी मुली सगळ्या तुम्ही विद्यालयाला तिथं ठेवून आलेले आहेत की आज आमचं मूल काहीतरी घडावं, आमचं मूल मोठं व्हावं, की असं कोणत्या तरी नोकरी लागावी, काही ना काही छोटे मोठं का म्हणा, ते त्यांच्या आई बाबांचं स्वप्न होतं आणि त्या मुली ते पूर्ण करतही होत्या। जर तुम्ही असा जर प्रसंग जर घडवत असाल तुमच्या स्कूलमध्ये, तर मुली शाळेमध्ये कशा घालायचं? अनुष्काच्या जाण्याने कुठेतरी आई वडिलांच्या आशेचा किरण मावळल्याच्या वेदना या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या आहेत। या ठिकाणी भोकर तालुक्यातून काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आलेले आहेत। दादा, काय सांगाल, आपण या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधून या ठिकाणी आलात अनुष्काच्या घरी भेट देण्यासाठी, काय महाराष्ट्रभरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, भविष्यामध्ये आपल्या समाजाच्या वतीने काय आंदोलन उभारलं जाणार आहे? गेल्या 3 जानेवारीला नागपूर येथील नवोदय विद्यालयामध्ये जे काही घटना झालेली आहे, अनुष्का पाटोळ्या कुमारी विद्यार्थ्यांची, अतिशय वेदनादायी आणि निर्दयी म्हणावं लागेल। तिथल्या व्यवस्थापनाकडनं जी झालेली हत्या समजावी लागेल आणि गेली 3 जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड आणि आसपासच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे आपण निवेदनं आणि रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु लातूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री असणारे येऊन जातात आणि लातूरमधली ही घटना त्यांच्या कानावर आहे, परंतु या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं कुठलंही स्टेटमेंट नाही। या प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा जलद ज्या काही प्रशासकीय ज्या काही न्यायालयीन बाजू आहेत त्या चौकशी करून इथली कुठली तरी SIT किंवा काही नेमणूक करून जाणं, इथं त्यांनी अनाऊन्स करून जायला पाहिजे होतं। समाजाच्या वेदना जे येतात ती जगण्यापासून ते मरणापर्यंत, मातंग समाजाचं दुःख सारखंच आहे, ना जगू दिल्या जात नाही ना मरू दिल्या जात नाही, इतक्या वाईट कंडिशनमध्ये आणून ठेवलेले आहे। आणि एका नवोदय विद्यालयाला जी काही परिस्थिती आहे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दर्जाची, सर्वसाधारण विद्यार्थ्याची ती परिस्थिती म्हणजे तिथं पोहोचू शकत नाही, परंतु अनुष्का जी मातंग समाजाची विद्यार्थी आहे, तिचे कष्टाने तिच्या बुद्धिमत्तेच्या प्रगतीची ही एक अंदाज बघू शकता आपण, किंवा किती विद्यार्थी हुशार होते आणि तिचा घात काय पद्धतीने केला आहे। आणि ते काही नवोदय विद्यालयाचे जे काही प्रशासन आहे त्यांनी त्या पोरीचा कंप्लीट घातच केला आहे आणि प्रशासनानं त्या मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीतून जरा बाहेर निघावं। ही जर दुसऱ्या समाज हे बनायला नको, जाती व्यवस्थेची ही वस्तुस्थिती आहे, नाकारते नाही,
जर प्रशासनानं त्याच्यातून बाहेर थोडंसं निघावं आणि या मातंग समाजाच्या पीडित कुटुंबाला पीडित समाजाला न्याय देण्यासाठी त्या प्रशासनासोबत जी लोक त्या अनुष्काच्या संदर्भात त्यासाठी जिम्मेदार असतील जबाबदार असतील त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी करतोय. जर कदाचित हे नाही झालं तर आम्ही राज्यभर किंवा मग महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार होतो. या ठिकाणी समाजाच्या वतीने देखील तीव्र अशा भावना जिल्हाभरामधून महाराष्ट्रभरामधून हे केल्या जात आहेत, समोर मांडल्या जात आहेत. हा अनुष्काची हत्या, अनुष्काचा आत्महत्या नसून प्रशासनाने केलेली हत्या असं समाजाचं मत आहे. आणि मातंग समाजातील, दलित समाजातील एक भविष्यातील जिल्हा अधिकारी, एक मोठी IAS अधिकारी या ठिकाणी प्रशासनाने तिचा घात केल्याच्या वेदना समाजाकडून आणि कुटुंबासह केल्या जात आहे.